आपल्या शाळेत विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयात केवळ पास होऊ नये तर अव्वल यावं म्हणून इंग्रजीचा अभ्यास करून घेणाऱ्या आपल्या विद्यार्थी प्रिय पाटील मॅडम आज पुन्हा नव्यानं शाळेमध्ये रुजू होत आहेत. सगळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी मुख्याध्यापक म्हणून खास त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी तयार केलेला बुके देऊन त्यांचं स्वागत करतो. थँक्यू सर. या चांगल्या बातमीबरोबर एक कटू बातमी आहे. पाटील मॅडम अचानक निघून गेल्यानंतर शाळेमध्ये इंग्रजी विषय शिकवण्यासाठी आलेल्या आपल्या जाधव मॅडम आपल्या सगळ्यांना येत्या महिन्याभरातच आपल्या सगळ्यांचा आणि शाळेचा निरोप घेणार आहेत. खरं तर आम्ही सगळ्यांनीच त्यांना खूप विनंती केली की त्यांनी इथंच थांबून एखादा दुसरा विषय शिकवावा, पण इंग्रजीवरच त्यांचं विशेष प्रेम असल्यामुळं त्या मला म्हणाल्या की एक वेळ शाळा सोडायला सांगा पण विषय बदलायला सांगू नका. खरं तर पाटील मॅडम परत आण्याचा सगळ्यात जास्त आनंद मला झालाय, कारण त्या इथं असताना त्यांचं आणि माझं एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं, जे नवीन मॅडम सोबत नाही होऊ शकलं. याचा अर्थ त्या वाईट नाहीत, पण असतंय काय काच, कोणाशी जुळतं कोणाशी नाही जुळत. का हो कांबळे सर? होऊ शकतं असं, पण जाधव मॅडम थांबल्या असत्या तर जास्त आनंद झाला असता. असं त्या समजूतदार आहेत आणि त्यांनी जो निर्णय घेतला आहे त्याचं आपण स्वागतच करूयात. पण पाटील मॅडम यांना त्यांची शाळा, त्यांचे विद्यार्थी आणि त्यांचे आवडते शिक्षक पण परत मिळाले. मी पाटील मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या शाळेत परत येऊन कसं वाटलं हे त्यांनी व्यक्त करावं. खरं तर खूप जास्त आनंद होतोय आणि ही शाळाच अशी आहे ना की इथं आयुष्यभर जरी शिक्षक म्हणून शिकवायला मिळालं तर मी माझं भाग्य समजेन. इथले विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून झटणारे आपले जंगम सर, कांबळे सर आणि सगळे शिक्षक यांचा खूप मनापासून अभिमान वाटतो. आणि आता या सर्वांसोबत पुन्हा काम करायला मिळणार आहे याचा खूप जास्त आनंद होतोय. आणि राहिला प्रश्न जाधव मॅडमचा, तर मला असं वाटतं की त्यांनी पुन्हा एकदा विचार करायला हवा. एखादी गोष्ट आवडली तर ती आयुष्यभर जपायची ह्या विचारांची आहे. त्यामुळे पहिलं प्रेम इंग्रजी आहे, मग त्यासाठी तर मला जावंच लागेल ना सर. आणि असंही महिनाभर आहेच की, त्यामुळे गाठी भेटी साथ सोबत आहेच. मॅडम, तुम्हाला तुमच्या नवीन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर पुढच्या नियोजनामध्ये आपण असं करूया की पाटील मॅडम तुमच्याकडे जे 10वी, 8वी आणि 9वीचे वर्ग पूर्वी होते त्याच्यामधल्या 10वीचा आणि 9वीचा वर्ग तुम्ही कंटिन्यू करा, 8वीचा वर्ग जाधव मॅडम बघतील. हां मॅडम? हां. 8वीचा वर्ग तुम्ही बघा. हो सर. जाधव मॅडम,
लगेच तास आहे की 5-10 मिनिटं वेळ आहे? आहे ना, बोला. आता तुम्ही जे म्हणालात त्याबद्दल बोलायचं होतं. त्याबद्दल काय? ॲक्च्युली आय डोंट नो वाय, पण मला असं वाटतं की तुम्ही इंग्रजीबद्दल नाही, माणसाबद्दल बोलत होतात. माणसांपेक्षा इंग्रजी जास्त जवळचं आहे मला. आणि तसं नसतं तर मी का गेली असते ना ही शाळा सोडून. शाळा सोडून जाण्याचं कारण इंग्रजी शिकवता येत नाही हे नक्कीच नाही आहे, राईट? तेच आहे, अजून काय असणार आहे? तेच तर ऐकायचं आहे मला तुमच्याकडून. तुम्हाला जे ऐकायचंय ते मी का बोलू? खरं तर माझा विषय मला शिकवता येत नाहीये हेच कारण आहे. हेच कारण आहे तर माझा विषय घ्या ना, मी कुठलाही विषय घ्यायला तयार आहे, मला नाही काय प्रॉब्लेम. नाही मॅम, तुमचा विषय तुम्हाला मिळावा यासाठी मी सगळे प्रयत्न केले होते. आणि तुमचा विषय मी घेतला तर या सगळ्याला काय अर्थ राहील ना? आता खरं तर विषयापुरता मर्यादित राहायलाच नाही. तुम्ही काहीतरी लपवताय. काय लपवताय? आणि असंही मी इथं आल्याचा तुम्हाला फारसा आनंद झालाय असं मला नाही वाटत. मॅडम, अहो तुम्ही इथं यावं यासाठी मीच प्रयत्न केले आहेत. मग तुम्ही आल्यावर मला का आनंद होणार नाही? एक्झॅक्टली, मी हेच म्हणते. तुम्हीच इनिशिएट केलं ना, मग का त्रास होतोय? मी इथं आली आहे हे आवडत नाहीये की मी कांबळे सरांच्या जास्त जवळ आहे हे आवडत नाही आणि त्याचा त्रास होतोय. मॅडम, तुम्ही आता काही बोलताय. मला असं वाटतंय आपण या विषयावर न बोललेलंच बरं. दीपे, तो फक्त नारळ नाही, पाणी असलेला नारळ आहे. अगं मस्करी केली. पण दीपे, ह्यो नारळ म्हणजे आपल्या संसाराची नांदी बघ. एखाद्या पोरीच्या ओटीत नारळ घालणं ना म्हणजे त्या पोरीकडं तिचंच आयुष्य मागितल्यागत असते बघ. आणि तू मला तुझं आयुष्य दिलंस याबद्दल मंडळ आभारी आहे. दाद्या, आगाऊपणा बस झाला आता. नाहीतर काय, आता लगीन व्हायचं आहे, जबाबदारीनं वागावायचं. आता आहे का? अहो ही जबाबदारीच आहे. दीपीला कायम आनंदित ठेवणं हीच माझी पहिली जबाबदारी. काय मामा? बाकीच्या बी जबाबदारी आहेत त्या, घराची, नोकरीची. मामा होता म्हणून दिली पोरगी, नाहीतर मी तर माझी पोरगी चुकून बी दिली नसती. म्हणजे तुम्हाला म्हणत नाही मी, नोकरी नसलेल्या पोरालाच दिली नसती असं म्हणायचं तो मला. अजून बी काही वेळ गेली नाही मामी. म्हणजे मनात काही शंका ठेवू नका, काय असेल ती बोला. तो मामा हो म्हणलाय म्हणून लगेच तुम्ही बी हो म्हणू नका. कसं आहे, लग्नानंतर पुन्हा जावई असाच आहे, जावई तसाच आहे हे ऐकून घ्यायला दीपीला मला दोघांना बी नाही आवडणार. म्हणजे मी दीपीला शब्द दिला आहे लग्नानंतर नोकरी करतो, तुम्हाला बी माहिती आहे. तर बी जर तुम्ही तोच विषय काढत असाल तर नाही. म्हणजे मान्य आहे, पोरसनी पोरी मिळत नाहीत, त्यात तुमची पोरगी, तुम्हाला काळजी वाटणारच की. पण जर विश्वास नसेल तर तसं सांगा. अरे विश्वासाचा विषय कुठून आला मध्येच? मी दिले ना परवानगी, तिचा काय विषय येतो मध्ये? होय जावई, मी बी कुठं काय नाही म्हटली नाही. मी फक्त तुम्हाला आठवण करून दिली आणि आपल्या घरातच बोलले की. मी काय बाहेर जाऊन चार चौघात बोलले हवे.
पण अजून बी काय असेल ना तर आत्ताच बोलून टाका वहिनी. पुन्हा मागणं कुरकुर नको. आणि आमासनी बी कुणाला हे समजा आवडणार नाही. आणि दाद्याचं म्हणाल तर त्यानं आजवर हे घर माझ्यासाठी कावाच सोडला नाही बघा. त्याचा शब्द तो पाळतोय, त्याची काळजी तुम्ही नका करू. हो, काळजी असती तर इथवर आलोच नसतो. अगं मग चांगल्या दिवशी असलं बोलायची गरज काय होती? परत आयुष्य नको. आणि चांगली म्हणजे पैसेवाली ना, मॉप माणसं मिळतील असली. पण ह्या घरात जे प्रेम मोकळीक तिला मिळेल ना, ती कुठं बी मिळायची नाही बघ मध्ये. अहो त्याची जाणीव आहे मला बी, म्हणून तर लग्नाला होय म्हणले ना मी. आणि आपण पण शेतीच करतो की. शेतकऱ्याच्या पोराची कदर आपण नाही करायची तर कुणी करायची? आणि आपलं बघून, आपल्या पुरीचं सुख बघून अजून 4 बापांनी शेतकऱ्याला पोरी दिल्या तर बरंच झालं की. काय दाद्या? होय, ते सुखाचं माझ्याकडे लागलं. होय ना, मग साखरपुडा उरकून टाकू आणि दिवाळी झाली की लगेच लगीन बी. हा मग वाट कसली बघायची? हा आत्ताच जाऊ बामणाकडं, घरीच असेल तो. चला मग, मुहूर्त काय कवा तरी काढायचंच आहे. होय. काय मग दीपे, तुझ्या मनात नाही ना काही शंका? हाय की. काय? आपलं पोरगं कुणासारखं दिसल? हिडीपिडी झालीस का? चाबरी झालीस नुसती. आहे का? सांगा की. बस जरा, खरंच विचारते. बस जरा चाल. आता काय झालं मॅडम? काही झालं कीच आपण एकमेकांना भेटायचं आहे का? नाही, असं अजिबात नाही, पण काहीतरी असेल की. आपल्या लग्नाबद्दल बोलायचं होतं. अहो मग आनंदाने हसून बोला ना, असं शांतपणे फिलिंगलेस काय बोलताय? मला थोडा वेळ हवाय. वेळ हवाय? पण आपण तर कोर्टात लग्न करणार आहोत, मग तयारीसाठी वेळ कशाला? लग्नाच्या तयारीला, ॲक्च्युली लग्न करण्याच्या मानसिक तयारीसाठी थोडा वेळ हवा. मानसिक तयारी? असं अचानक? अचानक काही गोष्टींची जाणीव झाली की निर्णय पण अचानकच बदलतात ना. पण निर्णय बदलण्या इतकी कसली जाणीव झाली आहे? ते आत्ताच नाही सांगता यायचं. पण थोडा वेळ हवाय मला. हे बघा, तुम्ही आधीच्या काही गोष्टींमध्ये अडकलायत का? तिथं अडकण्यासारखं काही नव्हतंच, उलट तिथं कोंडले होते. इथं मोकळं वाटतं. म्हणून आता माझी कोंडी करताय का? सांगा ना सर, काय झालंय? मला काय वाटतं मॅडम, आपण एकमेकाला अजिबात जज न करता सगळ्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत. कितीही पर्सनल असल्या तरी करता आल्या पाहिजेत. कारण आपण जितके कम्फर्ट असू ना, तितकेच एकमेकांच्या जवळ असू. हो ना? एक्झॅक्टली. म्हणूनच तर वेळ हवाय. आणि इतक्या गॅप नंतर कम्फर्ट क्रिएट होण्यासाठी थोडा वेळ लागेल ना. अहो पण तुम्ही तर बोलला होतात की तिथे फक्त माझी आठवण काढलीत, माझी वाट बघितलीत. खरं आहे ते सगळं, पण हेही खरं आहे की मनामध्ये काही गोष्टींबद्दल रिग्रेट आहे. जेवढं लवकर जाईल तेवढं बरं आहे. मला आत्ता एवढंच सांगता येतं तुम्हाला. हे बघा, तुमच्या आधीच्या काही अटॅचमेंट्स असतील आणि त्या तुम्हाला हव्या असतील, जपायच्या असतील, तर माझी काहीच हरकत नाही.
म्हणजे त्या आठवणी आपल्या आड येणार नसतील तर त्यांचं स्वागतच आहे. आणि या सगळ्या सहित मी स्वीकारले की तुम्हाला. सर तुम्ही देव आहात, प्रश्नच नाही. तुमच्या जवळच्या माणसांचा खूप जास्त विचार करता तुम्ही. पण त्या पलीकडे जाऊन कोणी विचार करणारा असेल तर म्हणजे माझ्यापेक्षा जास्त विचार करणारं आणि जीव लावणारं कुणीतरी भेटलंय म्हणजे कुणी आवडतंय का? हां, तसंच काहीसं. तसं असेल ना तर मी कधीच तुमच्यामध्ये येणार नाही, कधीच नाही. आणि स्पष्ट सांगितलं ते बरं केलं मॅडम. तुम्ही आईबाबांचा विचार करू नका. मी स्वतः नकार देऊन वाईट होईल. पण काही झालं तरी जिथे जीव नाही तिथे अजिबात तडजोड करू नका. काळजी घ्या. सुखी राहा. घे. कमी करावायचं. हा ग घे, गुळमट आहे. हा काय काय बारकं जावय, सुटली बाई शाळा. अगं आता शाळा सुटली म्हणून तर आलोय ना. होय मामा, का आला? आम्ही दुपारीच आलो, तुझीच वाट बघत होतो. म्हटलं तुला भेटून जावं. अहो आता जाताय कशाला? आता आलायस तर थांबा की 2 दिवस. अरे मी सांगून थकले बाबा. आता तूच सांग बघ, तुझं तरी ऐकतोय का मामा? आय आपण का नाही कोंबडी कापूया म्हणजे थांबतोय बघ मामा. कशाला? 4 दिवस झालं तीच खायला लागली ती. माझ्या माहेरातनं चांगलं किलोभर मटण धाडलं होतं. 2 दिवस झालं अजून संपलं नाही. अगं 2 दिवसाचं शिळं कशाला खायचं? इथं ताजं करूया की. हाय का मामे? बघ आता मी चांगलंच सांगितलं का नाही? ही समधी का नाही मुद्दामच असतात बघ. बरं आहे, मला चहा आणि बटर. हा मग अशीच भिजत घातलंय, आलीच घेऊन. होय दादा, कावाचं निघालाय मग मुहूर्त? तुला काय करायचंय? तुला नुसतं मिरवायचंय ना, मग कवाचा का निघा ना मुहूर्त? असं ना, मग जा. मला लग्नाचं आता कुठलंच काम सांगायचं नाही. अरे आब्या, दिवाळीच्या पहिल्या आंघोळ दिवशी साखरपुडा घेतलाय आणि 29 नोव्हेंबरला लग्न. अहो मग चांगलंच झालं की. अहो आमासनी शाळेला का नाही दिवाळीच्या सुट्ट्या बितावाच आहेत. दाद्या लय मज्जा येणार आहे बघ. होय दाद्या, अरे आता लयच जवळ आलंय की लगीन. कसं वाटतंय रे? हा तुला 1-4 चौघांच्यात काय बोलायचं कळत नाही. हेडे. ए तू बस गप. ए वहिने तू सांग की, तुला कसं वाटतंय? म्हणजे तुम्ही दोघांनी बी लय वाट बघितलेली ना लग्नाची? नाही म्हणजे तसं काय नाही. तसं काय नसलं तर मग कशाला एवढी घाई करायची? हा होय रे भावड्या, राहू दे एवढ्या वर्षी, पुढल्या वर्षी बघूया. नाही नको. म्हणजे ठरले आता तर घेऊयात की करू. घे हा बटर. जा, किती पळ वाट काढणार आहात? कधीतरी खरे गाठलेस की.
काय खरंय? हेच की तुम्हाला कांबळे सर आवडतात आणि त्यांच्या सुखासाठी तुम्ही तुमच्या प्रेमाचा त्याग करायला निघालात. नाही, हे खरं नाहीये. आम्हा दोघांना बोलताना बघितले की तुमच्या चेहऱ्यावरचा रंग का उडतो? तुम्ही तुमच्या भावना व्यक्त नाही केल्या, कारण तुमच्या लेखी त्यांच्या भावना जास्त महत्त्वाच्या आहेत. त्यांना त्यांचं प्रेम परत मिळवून देण्यासाठी तुम्ही मला शोधत माझ्या शाळेत पोचलात. काय कांबळे सरांनी दिलेल्या नकारांपैकीच मी एक, असं म्हणाला होतात ना मला शाळेत येऊन. खर तर तेव्हा शंका आली होती, पण आता इथं ना अगदीच क्लिअर झालं की कांबळे सरांबद्दल तुम्हाला आदरापेक्षा जास्त काहीतरी वाटतं. तुम्ही सांगताय की मी स्वतःच बोलू कांबळे सरांशी? नाही, सरांना यापैकी काहीच सांगू नका. तुम्ही सांगताय ना? हो, आवडतात मला ते. तुम्ही गेल्यापासून फार एकटे पडले होते. तुम्ही आल्यावर समजलं की स्त्रियांचा आदर करणारं, वेळ पडल्यावर त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणारं कुणीतरी आहे. मुलांसाठी माझ्याशीच काय, प्रशासनाशी सुद्धा वाईटपणा घ्यायला त्यांनी कमी केलं नाही. आणि त्यांचा हाच गुण आवडला. मग हळूहळू ते आवडू लागले. मैत्री झाली. पण माझ्यासाठी मात्र ते प्रेमच होतं. हा, पण त्यांनी कधीच मला त्या नजरेनं बघितलं नाही. मी त्यांना विचारणार तितक्यात मला त्यांच्याकडून तुमच्याबद्दल समजलं. आणि मी आयुष्यभर फक्त तिच्यासाठीच राहील हे सुद्धा. मग वाटलं कांबळे सरांनी एखाद्या व्यक्तीवर एवढं प्रेम करावं असं कुणी आहे तर आपण शोधावं त्यांना. कारण प्रेम मिळवण्यापेक्षा ते मिळवून देण्यात जास्त आनंद आहे. आणि तेच खरं प्रेम. त्यामुळे मी माझ्या भावनांचा त्याग करून तुम्हाला या शाळेत बोलवलं, फक्त त्यांच्यासाठी. भावना व्यक्त करण्याआधीच त्याग? हो, कारण त्याग हे प्रेमाचं पहिलं प्रतीक आहे. हे कांबळे सरांनीच शिकवलं. कांबळे सर त्याची काहीच गरज नाहीये, पण हे प्रेम तुम्ही डिझर्व करता आणि तुम्हीच त्याग करायला निघालात. या अशा प्रेमावर तुमचा जास्त हक्क आहे. नाही मॅडम, चुकताय तुम्ही. कारण कांबळे सरांचं तुमच्यावर प्रेम
आणि सगळ्यात जास्त तेच महत्वाचं आहे ना. त्यांना कोण आवडतं? पण मला नाही ना राहायचं तुमच्या दोघांमध्ये अडचण म्हणून. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी काय केले हे त्यांच्यापर्यंत पोहोचलंच नाही. तर त्यांना का वाटेल तुमच्याबद्दल काय? का वाटावं? आपल्या इच्छित स्थळीचा सुखकर प्रवास झाल्यावर की तिथं पोचल्यावर आपल्याला काय मिळालंय याचा आनंद मानतो. आपण कुठल्या गाडीनं गेलो हे लक्षात नसतं ठेवायचं. इवन राहत सुद्धा नाही. आणि ते महत्वाचंही नसतं. मॅडम प्लीज आता माझा विषय सोडा. आता असंही थोडेच दिवस मी या शाळेत आहे. एकदा का मी इथून गेले ना की तुम्ही दोघं एकत्र आल्यावर मला काय वाटतंय हे तुम्हाला दोघांना दिसण्याचा प्रश्नच येत नाही. काय चाललंय? तू एकला कशी आम्ही सगळे नापास होईल. बस कर काय सामायला नापास झालंच पण कदा होत नापास होत नाही. पुढे पण कुठली म्हणजे सामायिकला नापास व्हावं असं वाटतं म्हणून दाखवूनच वय वार्षिकला तरी चांगला अभ्यास करावा असं वाटतं म्हणून दाखवेल. आता गपल्या तुमच्यावर नकोस. काय चाललंय अभिजित? हा गप्पा मारायला घरी वेळ पुरत नाही का? इथं का बोलताय? काय रे मधुकर, प्रश्नांची उत्तर विचारतोयस ना? सर आता पेपरात काही चहा पाणी झाला का हे विचारणार आहे का? छान, एक काम कर, पेपर दे इकडं आणि जंगम सरांच्या केबिन मध्ये जा, चहा पाणी करा. उठ. नाही नको सर, तुम्ही लईच मनाव घेतलं. येईल तेवढं लिहितो. शांत बसा. काय चाललं रे? साक्षी मध्याला तुझा पेपर पाहिजे. काय चाललंय रे गणेश? पेपर दे इकडं. तिचं बघून लिहिलंस ना? नाही सर माझं मी लिहिलं. होय. हो सर. कॉपी करायला सुद्धा अक्कल लागते गणेश. एवढं लिहून सुद्धा पास होणार नाहीस तू. ती चुकले का? अरे तिचं नाव पण बघून लिहिलेस. कसं 10वीला आलं रे? हा इकडे आण, चल उठ. तुला दुसरा पेपर देतो पण तिचं बघून लिहिणार नसशील तर काय? नको, त्यापेक्षा किरण उठ पुढे. साक्षी जा माग. हो नको सर, कशाला, आपलं इथंच बरं आहे. तुला ये म्हणलं ना, पटकन.
अजिबात कालवा नको आता, शांत राहा. नोटीस सुट्टीची. दाखव वाचून. असं कसं, तुम्ही वाचा, आम्हाला कुठं वाचता येते की. वाचा वाचा. द्या इकडे. ऐका रे, सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात येते की आपली या वर्षीची दिवाळीची सुट्टी उद्या दिनांक 8 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर पर्यंत असेल. 30 नोव्हेंबर पासून शाळा पूर्ववत होईल. सुट्ट्यांमध्ये दिलेला गृहपाठ पूर्ण करायचा आहे. सूचना समाप्त. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सही करा करा, सही करा. आली दिवाळी. द्या. चला बर, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी बर का. बस चला, समोरचा पेपर लिहा. सुट्टी उद्यापासून आहे.